सो नमस्कार, कशा आहात मंडळी. मी तुमचा मित्र रिद्धेश बेंडखळे स्वागत करतो बीएड बायकर व्लॉग्स या चॅनलमध्ये. सो आता मी निघालो आहे. चिंटे काय रे, चाल तिकडे, उडी मारली तर फटके देईन. तर मी आता निघालेलो आहे राईडला पुण्याच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया. कशात मंडळी, मस्त ना, सुप्रभात. असंच आज सुट्टी होती तर म्हटलं जाऊया, निघूया बाईक घेऊन भटकंती करायला. आता वाशीला आम्ही पोचलेलो आहोत. सगळे रायडर जरा पुढे मागे झालेले आहेत. असं एकत्र आम्ही मग नंतर भेटणार आहेत पुढे. राईड करायची मजाच वेगळी आहे. असं एकदम प्लेझंट क्लायमेट, एकदम प्लेझंट. असं ऊन पण नाही आहे एकदम, एकदम पाऊस पण नाही आहे. थंड वाटते मस्त. राईड करण्यासाठी एकदम परफेक्ट क्लायमेट. आता वाशी टोल नाका क्रॉस करतो आहे. आता आम्ही सगळे कळंबोलीला एकत्र परत भेटणार आहोत. त्यानंतर तिकडून पुढे जर्नी एकत्र सुरू होईल. मला 2 मिनिटांनी वाटलं भेट बाईकला टोल सुरू केलं आहे की काय. बेकार सीन होता. घरी आता आपण लोणावळ्याच्या रोडला लागलेलो आहे, म्हणजे मुंबई पुणा. मध्ये थोडा सीन झाला. माझ्या एका माझी जी बॅग लावली होती पाठीमागे बूटची, शूजची, ती पडली. मग ती घेण्यासाठी मी थांबलो जरा. खूप सीन झालेला आहे. तर अशा प्रकारे आता मी निघालो आहे. नंतर माझा रेअर जो ब्रेक आहे, तो मास्टर सिलेंडरचा जो गार्ड असतो त्याचा नट लूज झाल्यामुळे रेअर ब्रेक फ्री झाला माझा ब्रेक, आणि तो ब्रेक लागत नव्हता. असे जेव्हा राईड करतो काय ना काहीतरी संकट येतच असतात. पण ठीक आहे, मस्त झालं, काय नाही, नीट झालं सगळं. आता ब्रेकफास्ट करायचा कुठे हे सगळं चाललेलं आहे. नाश्ता कुठे करायचा बघू. जिकडे चांगलं हॉटेल दिसेल ते थांबायचं आणि नाश्ता करून घेतो. हा रोड माझा एकदम आवडता रोड आहे. खतरनाक, म्हणजे बाईक चालवायची मजाच वेगळी येते या रोडवरती. म्हणजे आता तुम्ही पण मुंबईतून ट्रॅव्हल करता, तुम्हाला माहिती असेल लोणावळ्याला जायचा, पुण्याला ओल्ड पुणा हायवे. काय कर्व्स आहेत यार, टर्न्स, मस्त टर्न्स आहेत. आणि असं क्लायमेट असेल ना तर म्हणजे एकदम कॉन्फिडन्स येतो बाईक चालवायचा. माझा आवडता रस्ता आहे बाईक रायडिंगसाठी. तरी म्हणजे कुठेही जायचं असेल, म्हणजे पुणा साईड, लोणावळा वगैरे बेस्ट रोड आहे एकदम. बसमधली पोरं बघा टाटा करतात आपल्याला, बाय बाय करताय. Sing it till we break. काहीच नाही, हलका पाऊस सुरू झालेला आहे. मस्त क्लायमेट झालेलं आहे. माझी पावसातली सेकंड राईड आहे. पहिली होती तामिनी घाट. तर चाललो आहे मी पुण्याच्या दिशेने.
आता आम्ही लोणावळा क्रॉस करून हा पहिला जो टोल लागतो त्या टोलला आहे. आता जस्ट लोणावळा क्रॉस केलं, नाश्ता वगैरे झाला. एकदम मस्त प्लीझंट क्लायमेट आहे इकडे. मजा येते राईड करायला. नमस्कार. तर आता आपण पुणे क्रॉस केलेलं आहे, पुणे सिटी वगैरे. तर पुणे क्रॉस करून आपण चाललेलो आहे पुढेच. हा जरा उभा राहतो, वेळ झालं उभा नव्हतं राहिलो यार. पुणे नाशिक हायवे. ओके. पुण्यामध्ये कसं क्लायमेट थोडं गार आहे एकदम. आता दुपारचे वाजले आहेत 1:45, तरी क्लायमेट असं एकदम गरम नाही होते, थंड आहे हवेमध्ये. चांगलं आहे इकडे, झाडी वगैरे लावली आहेत रस्त्याच्या मध्ये बाजूला. खूप टायमानंतर पुण्यात येतो. भोसरीला जाऊ आपण. भोसरीच्या रस्त्यावरती आहे आपण. भाई पुण्यामध्ये तर एक खतरनाक आहे भाई, गाडी कुठून पण टाकतात साहेब लोक बेकार. म्हणजे यांना काय सिग्नल वगैरे काही नाही. आओ जाओ घर तुम्हारा, कुठून पण टाकायला. इकडे आम्हालाच बघावं लागतं कोण कुठून येतं. असा एक लेफ्ट राईट चुकलेला होता. सो आता इथून एंट्री आहे. आम्ही आता आमच्या ह्याच्यात पोचलेलो आहे. आईला एंट्री मस्त ऑफ रोडिंग एंट्री ठेवले. किती मस्त मस्त आहे यार एकदम. बाकी सगळे माझ्या पाठी आहेत आणि एक नंबर ऑफ रोडिंग पॅच आहे यार पूर्ण. काय मजा येते भाई. बायकर लोकांसाठीच बनवले वाटते नाही. सेक्सी पॅच आहे एकदम. धमाल यार, धमाल. फुल ऑफ रोडिंग. खतरनाक आहे रे ऑफ रोडिंग एकदम. ट्रॅक मस्त बांधलं. स्टे आमचा आजचा इकडे. द ट्रायंगल ग्लॅम्पिंग मस्त आहे एकदम पॉईंट. कसं आहे म्हणजे आपला आजचा स्टे आहे ना, तो द ट्रायंगल ग्लॅम्पिंग हा स्पॉटमध्ये आहे. तर इकडे सगळे टेंट्स आहेत ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे तुम्हाला एक कॅम्पिंगचा फील येतो विथ ग्लॅमर. तर आता आपण इथून रिसेप्शनकडे जाऊया पहिला. हा रिसेप्शनकडे जाणारा रस्ता आहे. त्याचा क्लायमेट खूप एक नंबर वाटलं मला. तर एकदम प्लेझंट क्लायमेट आहे. हा आपला रिसेप्शन एरिया आहे. आणि इन शॉर्टमध्ये इथे गेमिंग एरिया पण आहे. इथे टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, क्रिकेटचं आहे, फुटबॉल आहे, सगळे ऑलमोस्ट सगळे गेम्स आहेत. हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत गेम्स खेळू शकता. इथे तुम्हाला भरपूर इंडोर व आउटडोर गेम्सचे ऑप्शन्स मिळतील. इंडोर गेम्समध्ये तुम्हाला चेस, सापशिडी, लुडो भरपूर काय आहेत. नंतर इकडे धनुष्यबाण, बो अँड ॲरो आहे, फुटबॉल आहे, क्रिकेटचं सामान आहे. हे तुम्ही इकडे तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत एन्जॉय करू शकता. इकडे तुम्हाला क्रिकेटचं सामान मिळतं, स्टम्प्स, क्रिकेटचे बॅट्स, बॉल, नंतर बॅडमिंटन आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळं खेळण्याचे
साधनं इकडे ठेवलेली आहे. तिथून आपण जाऊया दुसऱ्या लॉनमध्ये, जिथे तुम्हाला भरपूर म्हणजे धनुष्यबाण बो अँड ॲरो खेळायचा चान्स आहे. तुम्ही इथे फुटबॉल खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता. म्हणजे त्यांचं सराउंडिंग खूप मस्त आहे एकदम. आता तुम्ही विचारत असाल की ट्रायंगल ग्लॅम्पिंग म्हणजे काय, तर ग्लॅम्पिंग याचा अर्थ आम्हाला तिकडचे जे मॅनेजर होते, जे सगळं इकडचं बघतात, त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. तर तुम्ही तर क्लॅम्पिंग भरपूर ठिकाणी केलं असेल, पण तिकडे तुम्हाला सगळं सुखसोयी मिळत नाही. सो आम्ही दोघांचं मिश्रण केलेलं आहे आणि आम्ही ग्लॅम्पिंग तयार केलं. ग्लॅम्पिंग म्हणजे ग्लॅमरस कॅम्पिंग. इकडे तुम्हाला सगळे सुखसुविधा दिलेले असे टेंट्स आहेत, जिथे फक्त आपल्याला कॅम्पिंगमध्ये नॉर्मल टेंट्स मिळतात. त्याप्रकारे तसं नसून इकडे प्रॉपर वुडन फ्रेममध्ये टेंट्स बनवलेले आहेत, जिथे तुम्ही राहू शकता. आणि जसं तुमच्या बजेटनुसार तुम्हाला पुढे अजूनच ऑप्शन आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत. तर मित्रांनो, आता हा आपला स्टे आहे. इकडे टेंट आहे तिकडे ट्रायंगल शेपमध्ये, आणि इथे बार्बेक्यूचा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. आज रात्री इकडे मस्त बार्बेक्यू होणार आहे. बॉनफायर होईल, त्याच्यानंतर बार्बेक्यू होईल. आणि इकडे मस्त सीनसाठी बाजूलाच एक मोठी नदी आहे. ही कुठची नदी आहे आम्हाला काय आयडिया नाही, पण नदी मस्त आहे इकडे आणि वाहती नदी आहे आणि एकदम मस्त गार वारा सुटला. तर फॅमिलीसोबत येण्यासाठी पण मस्त प्लेस आहे एकदम. ही हा आपला स्टे आहे आजचा, ट्रायंगल ग्लॅम्पिंग. जी नदी आपण आता बघितली ना, तिच्या जवळ म्हणजे नदीच्या इथे नदी पात्रात जाण्यासाठी इथून आपला एंट्रन्स आहे. तर एकच मिनिट. हो, इथून खाली जायचं. आम्ही काय नदीत आंघोळ करायला जाणार नाही, जस्ट मी एक शॉर्ट्स घेण्यासाठी खाली जातो. सो इथे ही नदी आहे, एकदम भारी सुंदर. बोलतो ना आपण, जेवढं नदी चांगली असते तेवढीच इकडची लोक घाण करतात, नदीत काय काय टाकतात. सी दिस. अशा प्रकारे आमचं बार्बेक्यू आलेलं आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर अजून तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन ऑर्डर करू शकता. कॉम्प्लिमेंटरीमध्ये फक्त एवढंच मिळतं. आता हे चिकन आहे. आता माझं व्हेजवालं येतं आहे पनीर बार्बेक्यू. हे माझ्या 2 मित्रांचं बार्बेक्यू आहे. तर आता आम्ही इथून निघालो आहोत, चेकआउट केलेलं आहे. बाकीचे पुढे गेले आहेत. मी फक्त एक शॉर्ट्स घेण्यासाठी थांबलो आहे. मस्त ऑफ रोड ट्रॅक आहे एकदम. तर आता आम्ही पुण्यामध्ये परत एंट्री केलेली आहे. पुणे मार्गे परत लोणावळा करून मुंबईला आम्ही जाणार आहे. या राईडमध्ये एक मस्त झालं की म्हणजे जास्त पाऊस नाही मिळाला कुठे आम्हाला, त्यामुळे असं जरा चिपचिप नाही झालं. बाकी एकदम क्लायमेट थंड मस्त होतं. स्टे पण आमचा एकदम मस्त होता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्टेची लिंक टाकेन. आणि तिकडचे जे मॅनेजर आहेत ते पण खूप बोलायला मस्त. आणि मेन म्हणजे सर्विस बेस्ट वाटली. एक फोन केला 5 मिनटात जे काही गोष्टी पाहिजे तुम्हाला ते तुमच्या रूममध्ये हजर. सो असं सर्विस असेल तर म्हणजे आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही. आणि त्यांचे बाकीचे जे एक्स्ट्रा तुम्ही जे काही ऑर्डर करता स्नॅक्समध्ये किंवा स्टार्टर्स, ते पण एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये. असं नाही कायच्या काय रेट आहे. नॉनव्हेज स्टार्टर एक प्लेट घेतला तर 120 रुपये.
वेज स्टार्टर 100 रुपये, म्हणजे एकदम पॉकेट फ्रेंडली आहे. आणि स्टे पण एकदम पॉकेट फ्रेंडली होता. म्हणजे आम्हाला पर हेड 3000 रुपये आलं. पर हेड 3000 रुपये, त्यात इन्क्लुडिंग फूड वगैरे सगळं. काय थंडगार क्लायमेट झालेलं आहे आता. असंच क्लायमेट राहू दे, पाऊस नको बस. एकदम सुंदर. आम्ही एक्झॅक्ट इथून लोणावळा काहीतरी 15-20 किलोमीटर आहे. Line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that West Coast ride. 6 महिन्यातून एक मोठी राईड. अजून काय पाहिजे आयुष्यात जगायला. तर आम्ही लोणावळा क्रॉस केलं आहे. बाकीचे वाटतं पुढे थांबलेत. आम्ही दोघं मागेच होतो. बघू कुठे थांबलेत. पुढे जाऊन लेफ्ट साईडला थांबलेत कुठेतरी. बघू कुठे थांबलेत. पती है ना दूध ना कसूर. आता आपण पनवेलमध्ये एंट्री केलेली आहे. आता 1 तासाभरात मी सायनला पोचेन घरी. ते ताणून राईड केल्यानंतरची जी झोप लागते ना, हा जन्नत. आता पूर्ण बॉडी थकलेली असते राईड करून. मी आता मानपूर चेंबूरच्या जवळपास पोचलो आहे. तर लक्ष गोप्रोकडे गेलं तर बघतो तर गोप्रोची बॅटरी ऑलमोस्ट डेड व्हायला आली आहे. तर मी आता जास्त काय रेकॉर्ड करत नाही. मस्त मजा आली राईड करायला. स्टे पण एकदम मस्त होता. मी तुमच्यासाठी अजून असेच चांगले कंटेंट्स घेऊन यायचा प्रयत्न नक्की करीन. तोपर्यंत मस्त राहा, खूप फिरा, खूप पैसे कमवा, राईड सेफ, बाय. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ नक्की बघितला असेल, आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा.